रवींद्र धंगेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओळख दिली, अनेक पदे दिली, मात्र पक्षाशी प्रतारणा करीत भाजप काँग्रेसची दारे ठोठावली। मनसैनिकांच्या मदतीवर निवडून आलेल्या धंगेकरांनी मनसेवर टीका करणे हे कृतज्ञपणाचे लक्षण आहे। लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला बिनशर्त पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने विसरलेत। कृतज्ञ वृत्तीच्या अशा लोकांना यावेळी कसबावासीय घरी बसवतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश भोकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली। यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश सातपुते, शहर संघटक निलेश हांडे, रवी सहाणे आदी उपस्थित होते। हेमंत रासने यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या धमक्यांना भीक घालत नसून यापुढे असे प्रकार घडले तर धमक्या देणाऱ्यांशी 2 हात करू असा इशाराही त्यांनी दिला। मुलांची फी भरून त्यांना मदत केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे, मात्र सामाजिक कार्यासाठी अशा गुन्ह्यांना सामोरे जायला तयार आहेत। जे आत्ताचे आमदार आहेत त्या आमदारांना मनसेने सन्माननीय राजसाहेबांनी इतकं दिलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक फॅक्टरी आहे। अनेक इथं नगरसेवक घडतात, आमदार घडतात, त्यांची गरज भागल्यानंतर ते निघून जातात। 2017 मध्ये सन्माननीय राजसाहेब अमित ठाकरेंना काही आजार असल्यामुळे अडकलेले असताना त्यांनी संधीचा फायदा घेऊन राजसाहेबांनी इतकं दिलेल्या माणसांनी मनसे सोडून ते पहिले गेले भाजपच्या दारात। भाजपच्या दारामध्ये त्यांचा फुटबॉल झाला, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतरनं या पोटनिवडणुकीमध्ये मनसेचा छुपा त्यांना हे होती म्हणून ते आमदार झाले, बाय चान्स ते आमदार झाले। पण आता मनसे पण रिंगणामध्ये आहे आणि मनसे यंदा कसब्यामध्ये परिवर्तन घडवेल। दुसरा विषय असं सांगतो की जी कसब्यामधली अनेक वर्षांची डेव्हलपमेंट आहे, आज लहान लहान मुलांना प्लेग्राऊंड्स नाही आहेत, जुन्या वाड्यांच्या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटच्या सगळ्या अडीअडचणी खूप अडकलेल्या आहेत। आज UDCPR मध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे, तो महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होणं गरजेचं आहे। आज का पुण्यामध्ये उंच इमारती होऊ शकत नाही मुंबईसारख्या? आपल्या भूमिपुत्रांना पेटा सोडून बाहेर राहायला जावं लागते, कोण किरकटवाडीला जाते, कोण फुरसुंगीला जाते, लोक लांब राहायला चाललेले। का पेटांमधनं लोक सोडून चालले? जर पेटांमध्ये चांगल्या उंच इमारती होऊ शकल्या, आत्ता जे 300 स्क्वेअर फूट ते जाहीर करतात भाजप, तसं काही नाही आहे। ते इथं जाहीर करतात, तिथं नियमांमध्ये अडकवतात। आज हाईटला रेस्ट्रिक्शन्स आहेत, 7 मजल्यांच्या वरती जाता येत नाही। का आपण मुंबईसारख्या इथं उंच इमारती करू शकत नाही? जर इथं आपण उंच इमारती केल्या तर इथल्या भूमिपुत्रांनाच आपण 500-500 स्क्वेअर फूटची घरं देऊ शकतो। कसब्यामध्ये आपल्या पेठांमध्ये पेठांची ओळख ही फक्त विद्येचं माहेरघर नाही, तर पेठांमध्ये आहेत खूप साऱ्या तालमी, ज्या तालमींमधले नावाजलेले पैलवान घडलेले आहेत। आज हिंदकेसरी बिराजदार असतील, त्यानंतर विजय बनकर असतील, अमृता मोहोळ असतील, खूप चांगले चांगले मल्ल आपल्या पुण्यातल्या पॅटर्नमधल्या तालमीच्या मातीत घडलेले आहेत। पण या तालमींकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। मी आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला या तालमींच्या डागडुजीसाठी निधी आणणार, या तालमीमध्ये चांगले ट्रेनर्स उपलब्ध करून देणार, जेणेकरून आपल्या पॅटर्नमधनं आपल्या मातीतनं एखादा मल्ल नॅशनल लेवलचं गोल्ड मेडल आणू शकतो। या अशा पद्धतीचं विजन घेऊन मी चाललेलो आहे। माझी जी सभा झाली, सन्माननीय राजसाहेबांची जी फडके हाऊसची सभा झाली, त्या सभेमुळं विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकली आणि म्हणूनच रासनेंचे काही सहकारी आमच्या काही सहकाऱ्यांना डोस देतात की बाबा इलेक्शन नंतरनं बघू, खूप बोलताय। पण मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे सैनिक आहेत, आम्ही तुमच्या धमकीला भीक पण घालत नाही। इलेक्शन नंतर काय, आत्ता पण आम्ही तयार आहे तुमच्या समोर लढायला। आणि जे धंगेकर म्हणतात की सेटलमेंटवाले, सेटलमेंट हा विषय त्यांनी तरी सांगू नये। मी 7 पासून त्यांच्यासोबत काम करतोय। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार असताना ह्यांनी कुठली सेटलमेंट केली, ह्यांनी कुणाचे पैसे वाटले, याचं सगळं माझ्याकडे किट्टा चिट्टा आहे। मला तोंड उघडायला लावू नका आणि तुम्ही मनसेचं ऋण ठेवा, ज्या मनसेने एवढं तुम्हाला घडवलेलं आहे। आज तुम्ही मनसेवरती अशा पद्धतीने बोलताय, ह्याला काय म्हणतात माहिती का? कृतज्ञपणा म्हणतात, पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात।